नमस्कार प्रेक्षकांनो. ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये इथे अर्जुन आता महिपतचाच विचार करत असतो. तो म्हणत असतो की महिपत बरोबर मी जे काही डील केलेलं आहे ते तो मान्य करेल ना. त्याच्या मुलीच्या काळजीने तो नागराजच्या विरोधामध्ये साक्ष देईल ना. आणि जर अजूनही महिपतने तोंड उघडलं नाही तर नागराज किल्लेदार हा निर्दोष सिद्ध होईल आणि मग नागराज किल्लेदार हा जेलमध्ये चढू शकणार नाही. त्या गोष्टीचा विचार अर्जुन आता सारखा सारखा करत असतो. त्याला आठवत असतं त्याने कशा पद्धतीने साक्षी शिकरेला गाडीमध्ये बघितलं होतं. त्यानंतर अर्जुन महिपतकडे जातो आणि त्याला म्हणत असतो की तुझा हुकमी एक्का, तुझ्या हुकमाची राणी कोण आहे ना ते मला बरोबर माहिती आहे. साक्षी शिकरे जिवंत आहे. तेव्हा महिपत म्हणतो की तू जी काही स्टोरी तयार केली आहेस ना त्या गोष्टीवरती कुणीही विश्वास ठेवणार नाही. तू कितीही सगळ्यांना सांगण्याचा प्रयत्न कर. तेव्हा अर्जुनने महिपतला डिरेक्टली फोटोज दाखवलेले असतात आणि त्याला सांगितलेलं असतं की तू नागराज किल्लेदार याच्या विरोधामध्ये साक्ष दे. 22 वर्षांपूर्वी त्यानेच तुला रविराज किल्लेदार यांच्या अपघाताची सुपारी दिली होती हे कोर्टामध्ये मान्य कर. मग मी तुझ्या मुलीला बाहेर सुखाने राहू देईन. तेव्हा इथे आता महिपत हे डील ॲक्सेप्ट करतोय की नाही त्याचा विचार अर्जुन करत असताना तिथे आता सायली येते. सायली म्हणत असते, अहो तुम्ही नाश्त्याला खाली आलाच नाही. मी मगाशी तुम्हाला बोलावलं होतं ना. तेव्हा अर्जुन म्हणतो, हां ते मी नाश्ता करायला येतच होतो. सायली म्हणते, काय झालं, तुम्ही कसला विचार करताय. अर्जुन म्हणतो, नाही कसला नाही, चल ना आपण जाऊया, ब्रेकफास्ट करूया. तेव्हा सायली म्हणत असते, अहो त्या महिपतच्या मोबाईलचा आपल्याला काहीतरी उपयोग होईल का. तेव्हा अर्जुन म्हणतो, बायको नक्की उपयोग होईल. बरं तू आता चल ना, मला नाश्ता करायचा आहे. तेव्हा इथे सायली म्हणते, हो हो ठीक आहे आपण जाऊया. तेव्हा सायली म्हणत असते की मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे. काल रात्री मी एक स्वप्न बघितलं होतं की मी तुमच्याबरोबर खूप भांडले आणि मी घर सोडून निघून गेले. आणि इथे अर्जुन म्हणतो का. तेव्हा सायली म्हणते, कारण तुम्ही माझ्यापासून काहीतरी लपवले, तुम्ही माझ्याशी खोटं बोललात. ही गोष्ट मला समजली आणि मला खूप राग आला. मी घर सोडून निघून गेले. तेव्हा अर्जुन खूपच जास्त डिस्टर्ब होतो. तेव्हा सायली म्हणते, अहो तुम्ही नका इतका विचार करू, ते स्वप्न होतं. मी तुम्हाला कधीही सोडून जाणार नाही आहे, कारण मला माहिती आहे तुम्ही माझ्याबरोबर कधीच खोटं बोलणार नाही, बरोबर ना. तेव्हा अर्जुन म्हणतो, हो अगदी बरोबर. सायली म्हणते, आणि अजून एक गोष्ट, काल तुम्ही फोन केला होतात आणि तुटकपणे बोलून फोन ठेवून दिलात. तेव्हा अर्जुन म्हणतो, ते अस्मिताईबद्दल बोलत होतो ना म्हणून. सायली म्हणते, पण तेव्हा तुम्हाला माहितीच नव्हतं अस्मिताताईंबरोबर काय घडलंय ते. तेव्हा इथे अर्जुन म्हणत असतो, अगं ते काय झालं, माझ्या बाबतीत एक विचित्र घटना घडली. मी भाजी खरेदी करायला गेलो होतो ना, तिथे खूप भाज्या होत्या आणि त्याच्यामध्ये एक विचित्र भाजी ठेवली होती. मी विचारलं की ही विचित्र भाजी कसली आहे. सायली म्हणते, भाजी खरेदी करताना तुम्हाला विचित्र भाजी दिसली. तेव्हा अर्जुन म्हणतो, नाहीतर काय, काहीतरी अशी लाकडासारखी भाजी होती. त्याचं नाव विचारलं तर असं सुगरण सुरण काहीतरी म्हणाला. तेव्हा सायली हसायला लागते आणि म्हणते, काय तुम्ही त्या भाजीला लाकडाची भाजी म्हणताय आणि विचित्र म्हणताय. अहो त्याला सुरण म्हणतात. आता मी खाली जाते आणि आईंना आणि पूर्णाजीला सांगते की तुम्ही सुरणाच्या भाजीला लाकडाची भाजी म्हणालात असं आता मी सांगते. तेव्हा इथे अर्जुन म्हणतो, बायको प्लीज नको सांगू, प्लीज नको सांगू, त्या दोघीजणी हसतील मला. तरीसुद्धा सायली धावत पळत खाली येते आणि म्हणत असते की आई मला तुम्हाला एक महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे. अर्जुन सर सुरणाच्या भाजीला आहे ना लाकडाची भाजी म्हणत होते. तेव्हा इथे सायली म्हणते, तुम्ही 1 मिनटं इथे थांबा, आता मी एक प्रयोग करते. तेव्हा ती एका बाजूला लाकडाचा तुकडा आणून ठेवते आणि दुसऱ्या बाजूला सुरणाचा कांदा आणि ती विचारते, आता मला सांगा या दोघांमधलं सुरण कुठे आहे ते. तेव्हा अर्जुन म्हणतो, हे असेल. तेव्हा तिघीजणी हसायला लागतात. अर्जुन म्हणतो की ठीक आहे मग ते असेल. तेव्हा अर्जुनला आता नेमकं सुरण काय आहे ते दिसतच नसतं. तो म्हणत असतो, मग दोन्हीसुद्धा सुरणच असतील. तेव्हा इथे पूर्णाजी म्हणते, अर्जुन तुला आहे ना सुरणमधला फरकसुद्धा कळत नाही आहे. तू त्याला लाकूड म्हणतोयस. तू एक बाबा काम कर, तू आहे ना वकिलीच कर, बाकी तुला काहीही जमणार नाही आहे. तेव्हा अर्जुन म्हणत असतो, असं काही नाही आहे पूर्णाजी, तू बघ ना आता दोन्हीसुद्धा सारखेच दिसत आहेत. आता मला नाही कळत त्याला मी काय करू. तेव्हा पूर्णाजी म्हणते, मी पण तर तेच म्हणते ना.
तुला ते काही जमणार नाही आहे. त्यापेक्षा तू वकिली कर आणि जर तुला स्वयंपाक करायचाच असेल ना तर आज मला तू सुरणाची भाजी करून दे. तेव्हा इथे अर्जुन म्हणत असतो की ठीक आहे, मी सुरणाची भाजी बनवण्याचा प्रयत्न करतो. तेवढ्यातच प्रिया बाहेर येते. प्रिया म्हणते सगळ्यांनी इकडे आत्ताच्या आत्ता या. या म्हणते ना सगळ्यांनी इकडे आत्ताच्या आत्ता या. सगळेजण जमा होतात. काय झालं म्हणून विचारतात. प्रिया म्हणते की या घरामध्ये प्रायव्हसी नावाची काही गोष्ट आहे की नाही. कुणी माझ्या कपाटाला हात लावला, कुणी माझ्या कपाटाला हात लावला. सगळेजण म्हणतात की हिच्या कपाटाला कुणी हात लावला आहे. सायलीला माहिती असतं की महिपतचा मोबाईल आमच्याकडे आहे. ही गोष्ट हिला कदाचित कळली असेल आणि म्हणूनच हिला इतका राग आला आहे. आणि प्रेक्षकांनो, ही तीच प्रिया आहे जिने अर्जुन सायलीच्या रूममध्ये काहीही न सांगता गेलेली असते आणि त्यांच्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचे पेपर इथे कल्पनाला दिलेले असतात. त्यांची संपूर्ण रूम उलथापालथ केलेली असते आणि आता स्वतःच्या रूममधला एक मोबाईल काय गायब झाला तर तिने अख्खं घर डोक्यावरती घेतलेलं आहे. पूर्णाजी म्हणते काय गं तन्वी, काय झालं, काय गेलं काय तुझ्या कपाटातलं, काय चोरी झालं सांग ना, काय चोरलं गेलंय. तेव्हा प्रिया म्हणत असते अच्छा, म्हणजे आता माझ्या कपाटातून काहीतरी चोरीला गेलं तरच मी बोलायचं आहे का. माझ्या कपाटातले कपडे वर खाली झालेले आहेत, पूर्ण उलथापालथ केली आहे, मग तरीसुद्धा मी बोलायचं नाही. तेव्हा प्रिया म्हणत असते की माझ्या रूममधलं जरी चोरीला काही गेलं असलं नसलं तरीसुद्धा माझ्या कपाटाला हातच कशाला लावायचा, कुणी लावला हात आत्ताच्या आत्ता सांगा. बाहेरचं तर कुणी येणार नाही, मग ज्याने कुणी हात लावला आहे ती व्यक्ती घरातलीच आहे ना. सांगा बरं कुणी माझ्या कपाटाला हात लावला. तेव्हा सायली म्हणते की नाही प्रिया, मला माहिती आहे तुझा रोख आहे ना माझ्याकडेच आहे, पण एक गोष्ट लक्षात ठेव, मी तुझ्या कपाटाला हात लावलेला नाही आहे, त्यामुळे उगाच माझ्याकडे तू लक्ष देऊ नकोस हा, आणि माझ्याकडे तुझा रोख नाही आला पाहिजे. तेव्हा सायली आता म्हणत असते की मला असं वाटतं की ज्या वेळेला अस्मिताईंवरती हल्ला झाला तेव्हा कसा चुकून तुझ्याकडून दरवाजा उघडा राहिला होता तसाच तुझ्याकडून दरवाजा उघडा राहिला असेल आणि कुणीतरी बाहेरून येऊन तुझ्या रूममध्ये गेलंच असेल ना. तेव्हा कल्पना म्हणते नाहीतर काय, आणि असं का वाटतं गं तुला की घरातले लोक तुझ्या रूममध्ये जातील आणि चोरी करण्याचा प्रयत्न करतील, म्हणजे तुझी चूक आणि आळ आमच्यावरती घेतेस का. तेव्हा ते अश्विन म्हणत असतो की नाही गं मामा, ती तुमच्यावरती आळ वगैरे घेत नाही आहे, ती फक्त विचारते. तेव्हा इथे अर्जुन म्हणत असतो अश्विन इतकं चुकीचं वागते तरीसुद्धा अजूनही तिचीच बाजू घेतोयस. तेव्हा अश्विन म्हणतो दादा, कारण अरे रूममध्ये मी बघितलं कपाटामधले तिचे कपडे अस्ताव्यस्त आहेत, मग जर आता तिच्या कपाटाला कोणीतरी हात लावला आहे तर ती विचारणार नाही आहे का, ती बोलणार नाही आहे का. तेव्हा प्रताप काका म्हणतात अरे बोलायची सुद्धा एक पद्धत असते ना, ती विचारते की आरोप करते, पण आम्ही सुद्धा तिच्या बोलण्यावरती विश्वास का ठेवायचा की तिच्या कपाटाला कुणीतरी हात लावला आणि वस्तू इकडच्या तिकडे केल्या, का आम्ही विश्वास ठेवायचा. तेव्हा अर्जुन म्हणत असतो नाहीतर काय, ही तर प्रत्येक वेळेला कांगावा करतच असते. तेव्हा इथे पूर्णाजी म्हणते आणि तन्वी बास झाला तमाशा, प्रत्येक वेळेला इथे तमाशा केलाच पाहिजे असं काय नाही आहे. तेव्हा तुझं आता झालं असेल ना तर जा तुझ्या रूममध्ये जा. तेव्हा इथे अश्विन म्हणत असतो की तन्वी जाऊ दे, इथे काही बोलण्यात अर्थच नाही आहे, कुणीही आपल्या बोलण्यावरती ना विश्वास ठेवणार नाही आहे. तेव्हा सायली म्हणत असते की प्रत्येक वेळेला ही काही ना काहीतरी कांगावा करतच असते, कुणावरती ना कुणावरती आरोप करत असते, प्रत्येक वेळेला कोण विश्वास ठेवेल. तेव्हा प्रिया म्हणत असते की यांच्याजवळ बोलण्यात काही अर्थच नाही आहे, माझ्या कपाटाला न सांगता हात लावतात आणि ती रागाने निघून जाते. प्रतिमा म्हणत असते ही मुलगी कधी सुधारणारच नाही आहे का. रविराज काका म्हणतात नाही, ही मुलगी कधीही सुधारणाऱ्यातली नाहीच आहे, ही प्रत्येक वेळेला आपल्याला मान खाली घालायलाच लावणार, ही तर तिची सवय आहे ना. तेव्हा इथे कल्पना म्हणत असते मी काय म्हणते सायली, तू अर्जुनला नाश्ता दे, आम्ही जरा बघतो, कारण रविराज काका आता रागावून निघून गेलेले असतात. सगळेजण समजवण्यासाठी त्यांच्या मागे मागे जातात. तेव्हा इथे अर्जुन खूप जास्त विचारांमध्ये असतो. तो म्हणत असतो सायली, याचा अर्थ आपला संशय खरा ठरला, प्रिया अजूनही महिपत आणि नागराज यांच्या कॉन्टॅक्टमध्ये आहे. तेव्हा सायली म्हणते आता तर मी माझी नजर प्रियाकडून काढणारच नाही आहे. प्रिया रूममध्ये येते आणि आदळाआफट करत असते, कपाटाला लाथ मारत असते.
तेव्हा अश्विन म्हणत असतो, अगं तन्वी, काय झालंय तुला? तू का अशी ओव्हर रिॲक्ट करतेस? आणि बाहेर तुला पूर्णाजी बरोबर उद्धटपणे बोलायची काय गरज होती? तेव्हा प्रिया म्हणते की अश्विन, तू अजूनही मलाच बोलतोयस? बाहेर सगळ्यांसमोर माझी बाजू घेत होतास ना, आणि आता मला का बोलतोयस? तेव्हा अश्विन म्हणतो की प्रत्येक वेळेला बोलायची एक पद्धत असते प्रिया. तुझं काही गेलं तर नव्हतं ना? सांग ना, काय चोरीला गेले तुझ्या कपाटातलं म्हणून इतका तमाशा केलास? अगं हात लावलाही असेल कुणी, पण काही चोरीला तर गेलेलं नाही आहे ना. मग शांतपणे बोलली असतीस तरीसुद्धा चाललं असतं. इतका तमाशा करायची काय गरज होती तुला? तेव्हा इथे प्रिया आता अश्विनवरती चिडणारच असते. तेवढ्यातच ती प्रिया आपल्या मनामध्ये म्हणते की तन्वी, शांत हो, शांत हो. अश्विनवरती चिडणं तुला महागात पडू शकतं. आता इथे तुला इमोशनल ड्रामा करायचा आहे. तेव्हा प्रिया म्हणत असते, अश्विन, अरे काही चोरीला नाही गेलं म्हणून काय झालं? माझ्यासाठी माझा स्वाभिमान महत्त्वाचा नाही आहे का? मला काही सेल्फ रिस्पेक्ट आहे की नाही? म्हणजे कुणीही मला न विचारता माझ्या कपाटाला हात लावू शकतं, वस्तू इकडे तिकडे ठेवू शकतं का? सांग बरं. मला वाईट वाटणार नाही? असेच मला घरामध्ये सगळेजणं रिकामटेकडी समजतात, कचऱ्यासारखं वागवतात, आणि तू सुद्धा माझ्याजवळ तसंच बोलतोयस. तेव्हा अश्विन म्हणतो, तन्वी, खरंच मला कळत नाही गं. कधी कधी वाटतं तू खोटं बोलतेस, चुकीची वागतेस, आणि कधी कधी असं वाटतं की सगळेजण तुला चुकीचं समजतात. तर प्रेक्षकांनो, इथे आता अश्विन प्रियाला मिठी मारतो आणि तिला शांत करत असतो. तेवढ्यातच इथे महिपत आपल्या मनामध्ये म्हणत असतो की त्या अर्जुन सुभेदाराला कळलंय की माझी पोरगी साक्षी जिवंत आहे. त्या अर्जुन सुभेदाराने मला आणि नागराजला इतक्या वर्षानंतर जेलमध्ये टाकलंय. त्या गुन्ह्याखाली तो माझ्या पोरीला पुन्हा जेलमध्ये टाकूच शकतो. तेव्हा माझ्या पोरीला आता मला सतर्क राहायला सांगायला हवं. तेव्हा तो लगेचच त्या हवालदाराला बोलावतो आणि म्हणतो की माझा एक निरोप द्यायचा आहे. मला कागद आणि पेन दे. मी जे काही तुला लिहून देतो ते त्या पत्त्यावरती पोचवायचं. तेव्हा इथे आता लगेच नागराज म्हणतो, अरे महिपत, कशाला चिट्ट्या चपाट्या देतोयस? माझ्याकडे फोन आहे ना, फोन फोन घे आणि कर कुणाला करायचं आहे ते. तेव्हा महिपत फोन घेतो नागराजकडून आणि साक्षीला फोन करतो आणि साक्षीला म्हणत असतो की हे बघ साक्षी, तू जिथे कुठे असशील ना तिथून गायब हो. कुणाला काहीही सांगू नकोस. 4-5 दिवसांसाठी तू पूर्णपणे गायब व्हायचं. कुणाच्याही कॉन्टॅक्टमध्ये राहायचं नाही. मी सांगतोय ते ऐक. आणि बापाची काळजी करू नको. तुझा बाप इथे अगदी व्यवस्थित आहे. तू फक्त तुझी काळजी करायची आणि कुणालाही भेटायचं नाही. तेव्हा इथे नागराज म्हणत असतो, काय रे, कुणाला फोन केला होतास? महिपतने लगेच तो नंबर डिलीट केलेला असतो. साक्षीला सांगितलेलं असतं की ह्या फोनवरती परत फोन करायचा नाही. आणि तेव्हा नागराज विचारत असतो की फोन कुणाला केला होतास? तेव्हा महिपत म्हणतो, हे नाग्या, तुला का सांगायचं आहे मी फोन कुणाला केला होता ते? अजिबात सांगणार नाही आहे. तेव्हा इथे अर्जुनला आता तेच तेच आठवत असतं की महिपत नागराजच्या विरोधामध्ये तोंड उघडेल की नाही. अर्जुन सारखा सारखा त्या डीलचा विचार करत असतो. ही माहिती त्याला सायलीला सांगायची असते, पण सायली आपल्याला विरोध करेल, ती चुकीची पद्धत वापरू देणार नाही, म्हणून तो सायलीला काहीसुद्धा सांगत नसतो. आणि तेव्हा प्रेक्षकांनो, सायली येते आणि म्हणते, काय हो, काय झालं? तुम्ही कसला एवढा विचार करताय? तेव्हा अर्जुन म्हणत असतो की नाही, कसला विचार करत नाही आहे. ती म्हणते, तुमच्या चेहऱ्यावरती इतका ताण का दिसतोय? अर्जुन म्हणतो, नाही मी ठीक आहे, मी जरा बाहेर जातो आणि मोकळी हवा घेतो. तेव्हा अर्जुन बाहेर आलेला असतो आणि तो म्हणत असतो की महिपतला मी डील तर दिले, पण तो ते ॲक्सेप्ट करेल का? नागराजच्या विरोधामध्ये तोंड उघडेल का? तेव्हा इथे अर्जुनने चैतन्याला फोन केलेला असतो आणि घडलेला प्रकार सांगितलेला असतो. चैतन्य म्हणतो की मी आजचीच आता हेअरिंग घेतलेली आहे, कोर्टाने आपल्याला तारीख दिली. तेव्हा इथे अर्जुन म्हणत असतो की आपण जे काही करतोय ना ते तू अजिबात इथे सायलीला कळू द्यायचं नाही. तेवढं सायली तिथे येते. अर्जुन गप्पच बसतो. सायली म्हणते, काय हो, काय झालं? कुणाचा फोन आहे? अर्जुन म्हणतो, चैतन्याचा. आज आपल्याला कोर्टाची तारीख मिळाली, तेव्हा कोर्टामध्ये जावं लागेल. सायली म्हणते, आत्ताच का? कारण नागराजच्या विरोधामध्ये आपल्याला एखादा साक्षीदार किंवा सबळ पुरावा मिळालेलाच नाही आहे. तेव्हा अर्जुन म्हणतो, मला माहिती आहे, पण कधी कधी असे पॉईंट्स असतात जे आपण कोर्टामध्ये मांडल्यानंतर इथे गुन्हेगाराच्या विरोधामध्ये आपली केस स्ट्रॉंग होते. तेव्हा सायली म्हणते, ठीक आहे, मी चेंज करते, आपण लगेचच निघूया. तेवढ्यातच प्रेक्षकांनो, सचिन इथे आता बसल्या बसल्याच त्याला डोळा लागलेला असतो. तो उठून बघतो तर काय,
घरामध्ये अजूनही साक्षी आलेली नसते. तेव्हा सचिन म्हणत असतो की साक्षी गेले तरी कुठे? कालपासून ती घरामध्ये नाही आहे, काल संध्याकाळपासून ती घरामध्ये नाही आहे आणि अजूनपर्यंत आलेली नाही आहे. तिचा फोनसुद्धा लागत नसतो. तेव्हा फोनसुद्धा स्विच ऑफ आहे. ही साक्षी गेले तरी कुठे असा प्रश्न त्याला पडलेला असतो. तो सॅम कुठे आहेस तू? सॅम कुठे आहेस तू? म्हणून सगळ्या घरामध्ये शोधत असतो. तेव्हा त्याला आठवतं तिने संपूर्ण घर उद्ध्वस्त केलेलं असतं, अस्ताव्यस्त केलेलं असतं. सगळ्या वस्तू इकडे तिकडे फेकलेल्या असतात. तिला जेव्हा राग आलेला असतो तेव्हा तेव्हा ते सचिनला आठवतं आणि तो सारखा आता सॅमला फोन करत असतो. पण तिचा फोन काही लागत नाही. तेवढ्यातच कोर्टामध्ये अर्जुन, सायली, चैतन्य सगळेजण आलेले असतात. तिथे नागराज येतो आणि म्हणतो, अर्जुन, अरे काय रे, तू सारखा माझ्यावरती केसेस टाकतोयस? तुला माहिती आहे मी काही केलेलं नाही आहे, तरीसुद्धा का माझ्यावरती केस टाकतोयस? तेव्हा अर्जुन म्हणतो की तुला असं वाटतंय तू काही केलेलं नाही आहेस, पण तू किती मोठा गुन्हेगार आहेस ना, हे तुलासुद्धा चांगलंच माहिती आहे. एका केसमधून सुटलास ना तर दुसरी केस टाकेन, दुसऱ्या केसमधून सुटलास तर तिसरी टाकेन, तुझ्यावरती 100 केसेस टाकेन, पण तुला जेलमध्येच ठेवेन. तेव्हा इथे आता ॲडव्होकेट भालेराव म्हणत असतात की अर्जुन सुभेदार, तुम्ही माझ्या क्लायंटला जेलमध्ये ठेवू शकणार नाही. अर्जुन म्हणतो, ठीक आहे, तुम्ही पण आहात, मी पण आहे आणि हे कोर्ट पण आहे आणि नागराज किल्लेदार पण आहे. तेव्हा नागराज म्हणतो, तू माझ्यावरती डोमेस्टिक व्हायलन्सची केस टाकलीस, तुला माहिती नाही आहे का माझं माझ्या बायकोवरती किती प्रेम आहे ते? इतक्या वर्षांचा संसार आहे आमचा आणि तू माझ्यावरती केस टाकली आहेस? अरे मला सोड ना बाबा, कशाला मला जेलमध्ये अडकवतोयस? तेव्हा इथे अर्जुन म्हणतो की तुला फाशीची शिक्षा दिल्याशिवाय मी नाही स्वस्थ बसणार. तेव्हा ॲडव्होकेट भालेराव म्हणतात की नागराज किल्लेदार, चला, यांच्याजवळ बोलण्यात काही अर्थ नाही आहे. तेव्हा अर्जुन जाता नागराजला म्हणतो की तू ज्याला हुकमी एक्का समजतोयस ना, ज्याच्या बळावरती तू इतक्या उड्या मारतोयस, तो हुकमी एक्का मी लवकरच सगळ्यांच्या समोर आणणार आहे आणि तुमची सगळ्यांची बोलती बंद करणार आहे, लक्षात ठेव. तेव्हा नागराज आता घाबरलेला असतो. नक्की अर्जुन कुठल्या हुकमी एक्क्याबद्दल बोलतोय असा तो विचार करायला लागतो. तेवढ्यातच इथे रविराज काका, सुमन, इथे प्रतिमा सगळेजणच आलेले असतात. तेव्हा चैतन्य तिथे असतो. अर्जुन म्हणत असतो, सायली, तू सगळ्यांना घेऊन आता आतमध्ये जा, मी आलोच. तेव्हा इथे रविराज किल्लेदार आतमध्ये गेलेले असतात आणि तिथे महिपत आलेला असतो. अर्जुन म्हणत असतो, महिपत, काल तुला जी काही डील दिली आहे ती तुला मान्य आहे की नाही ते बोल. तेव्हा चैतन्य म्हणतो, त्याच्याकडे बघून असं वाटतंय अजूनपर्यंत तो तोंड उघडलेला नाही आहे आणि आता पण तोंड उघडणार नाही आहे. तेव्हा इथे आता महिपत म्हणत असतो, ए चैतन्य, तू माहिती आहेस ना, एकेकाळी तू माझा जावई होणार होतास, माझ्याबरोबर आदबीने बोल. तेव्हा चैतन्याला इथे हसायला सुद्धा आलेलं असतं. तेव्हा अर्जुन म्हणत असतो, एक गोष्ट लक्षात ठेव महिपत, जर तू आज तोंड उघडलं नाहीस ना तर तुझी मुलगी साक्षी आणि तुझं काय होईल ना, मी आता तुला काही सांगत नाही आहे. त्यामुळे नागराजच्या विरोधामध्ये साक्ष दे, म्हणजे मी तुझ्या मुलीचा कुठेही इथे उल्लेखसुद्धा करणार नाही आहे. कळलं का तुला? पुढील भागामध्ये आपण बघूया प्रेक्षकांनो. इथे आता महिपत म्हणत असतो की हो, सुपारी मीच घेतली होती. अर्जुन म्हणतो, कुणाच्या सांगण्यावरून घेतली होती सुपारी? तेव्हा इथे महिपत आता गप्पच बसतो. अर्जुन म्हणतो, ठीक आहे, तुला तोंड उघडायचं नाही आहे ना, मग हे फोटोज मी आता कोर्टामध्ये सादर करतो, सगळ्यांनी हे फोटोज बघू दे. तेव्हा इथे महिपत घाबरलेला असतो. अर्जुन म्हणतो की जज साहेब, हे फोटोज आहेत ना, ते मी कोर्टामध्ये आता सादर करतोय. तेव्हा अर्जुन ते फोटो द्यायला जाणार. तेवढ्यातच महिपत म्हणतो की थांबा, सांगतो मी कुणी मला सुपारी दिली होती ते. तेव्हा इथे अर्जुन म्हणतो, लवकरात लवकर सांग. तेव्हा नागराज, प्रिया हे दोघेही जण आता खूपच जास्त घाबरलेले असतात. तर इथे महिपत आता नागराजचं नाव घ्यायला जाणारच असतो.